झालेल्या घटनेच्या अनुषंगानं त्यांनी तत्परतेने भूमिका स्वीकारली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. मात्र काल गृह राज्यमंत्री पुण्याला जातात आणि एक असंवेदनशील, अशोभनीय, एक विचित्र आणि माफ करा एक विकृत वक्तव्य त्यांनी जे केलं त्याचा आम्ही निषेध करतो. अजातशत्रू म्हणून महाराष्ट्राचं भूषण असलेले आर पाटील यांना काही भाषीय जे आहे त्या भाषीय अडचणीमुळे त्यांच्या तोंडून एक चुकून वक्तव्य निघालं होतं आणि त्यावर त्यांना सर्वांनी धारेवर धरलं, त्याची आठवण या निमित्ताने झाली. एवढं गंभीर विधान गृहमंत्री पदावरील माणूस कसं करू शकतो? किती ओरडली नाही, किंचाळली म्हणजे काय म्हणायचंय? एका महिलेची अब्रू लुटल्या जाते आहे, त्या विचारीच्या संदर्भामध्ये आरोपी लवकर पकडला गेला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, ही घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे, त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजे, मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे. मात्र नैतिकता पूर्णतः गुंडाळून या सरकारने ठेवली आहे. याचा हा गत दिवसांमधला हा एक तिसरा अत्यंत बोलकं उदाहरण आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर एवढे त्यांचे वावाडे निघत असताना राजीनामा न देणे, 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतरही माणिकराव कोकाटे कृषी मंत्री महोदयांना पदावरून बरखास्त न करणे आणि एक बेताल, बेजबाबदार, विचित्र, विकृत विधान केल्यावरही कुठल्याही प्रकारचा त्यांच्याबद्दल ओरड न उठणे किंवा त्यांची किंबहुना पाठराखण करणे. ही कोणाची पाठराखण करत आहेत? ते त्या गुन्हेगाराची, बलात्कार करणाऱ्या माणसाची पाठराखण गृहमंत्री करत आहेत. एवढी चीड येणाऱ्या संतापजनक घटना घडत असताना या सरकारने पूर्णतः जी संपूर्ण नैतिकता आहे गुंडाळून ठेवली आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि आमचे जे आरोप आहे की महाराष्ट्राचा राज्यकारभार हा घाशीराम कोतवाल चालवत आहे, याचा पुरावा त्यांनी त्यांच्या बेताल वक्तव्यातून काल कुठे ना कुठे दिलेला आहे. त्यामुळे या घाशीराम कोतवाल गृह विभागातला ताबडतोबीनं त्याच्यातील जबाबदार मंत्र्यांनी राजीनामे द्यावे या मागणीचा मी पुनरुच्चार करतो. आणि या बेजबाबदार आणि कुठलीही संस्कृतीचं भान नसणाऱ्या या संस्कृत राज्यमंत्र्यांनी, गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत.